जुमीज किचनमध्ये आपण आज स्टफ पनीर पकोडा तयार करणार आहोत. आता स्टफ करण्यासाठी जी लागणारी चटणी आहे ती आपण पहिली बनवून घेऊया. त्याच्यासाठी 1 मूठ पुदिना, 1 मूठ कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या, जास्त घेतल्यात तरी हरकत नाही. 1 कांदा, 5 मोठ्या लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, मीठ अर्धा चमचा आणि लिंबाचा रस, एक अर्धा लिंबाचा रस हे आपण वाटून घेऊया. आणि मी हे हंकट दही केलेलं आहे त्याच्यात मिक्स करून घेऊया. आता ही प्रथम आपण वाटून घेऊया. आता ही आपली चटणी तयार झालेली आहे. ह्याच्यात हंकट दही घालून घेऊया आणि दही चांगलं मिक्स करून घेऊया. आता मी हे पनीर घेतलं आहे, त्याचे आपण असे तुकडे करून घेऊ. आता याचे आपण पुन्हा असे तुकडे करून घेऊया, 2-2. आता हे 4 झाल्यावरती आपण ह्याचे पुन्हा 2-2 तुकडे करून घेऊया. हे करायला इझी आहे, कापायला पण सोपं आहे. हे करण्यासाठी अजिबात टेन्शन घेऊ नका, चांगली रेसिपी होईल. अजिबात कठीण नाही आहे. आता असे आपण सर्व तुकडे करून घेऊ. आता हे सर्व पनीरवरती आपण जरा मीठ घालून घेऊया, म्हणजे त्याला मॅरिनेट करून ठेवूया, म्हणजे सगळ्या बाजूनी मीठ लागेल. असं छान असं चांगलं चोळून घेऊया. आता त्याच्यावरती आपण हा लिंबू पिळून घेऊया. म्हणजे त्याची टेस्ट एकदम छान लागेल. आणि आता मिरची पावडर अशी थोडी थोडी स्प्रिंकल करून घेऊया. लाल तिखट सगळ्या बाजूनी लावून घेऊया. इतकीच सोपी डिश आहे आणि करायला इतकी छान आहे, लागायला तर ती अप्रतिम लागते. हे असं आपण दोन्ही साईडनी चोळून घेऊया, म्हणजे दोन्ही साईडला चव लागेल. आता हे पनीरला लिंबू, मीठ आणि मिरची पावडर लावून झालेली आहे. आता ही चटणी आपण स्टफ करूया. बघा, ही अशी चटणी घेऊया आणि त्याच्यावरती हे कोट करून घेऊया. साईडला लागलं असेल ते काढून घ्या आणि टूथपिकने उलट्या साईडने असं दाबून ठेवून द्या. आता हा आपण दुसरा पीस घेतो. त्याच्यावरती हा पीस ठेवूया
आणि हा टूथपिकने असं लावून घेऊया. असे आपण आता सर्व करून घेऊया. आता हे ब्रेड क्रम घेतलेलं आहे ते असे आपण त्याच्यात थोडं मीठ घालायचं आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचे. म्हणजे त्याला पण मीठ लागेल. हे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे ते 2 मोठे चमचे घेतलेले आहेत. आता त्याच्यात आपण हे तांदळाचं पीठ 2 मोठे चमचे ॲड करून घेऊ बाइंडिंग करता. आणि ह्याच्यात आता पाणी घालून घेऊया आणि हे चांगलं घोटून घेऊया. व्यवस्थित असं घोटून घेऊया. तिथे लम्स झाले नाही पाहिजे. थोडं थोडं पाणी घाला. आता ही बघा आपली स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे. आपल्याला जशी पाहिजे तशी मिळाली आहे. आता त्याच्यात आपण चिली फ्लेक्स घालूया, अर्धा चमचा. जरा मीठ घालून घेऊया आणि कोथिंबीर घालूया, थोडीशी कोथिंबीर. आणि ते सगळं मिक्स करूया. हे सगळं असं मिक्स करून घेऊया, ढवळून सारखं एकसारखं करून घेऊया. आता हे पनीर आपण याच्यात डीप करून घेऊया. सगळ्या साईडनी कोट करून घेऊया. आणि हे अलगद उचलून ह्याच्यात ठेवायचं. आणि आता आपण हे ब्रेड क्रम लावून घ्यायचे. आता हे चारी बाजूनी असे आपण ब्रेड क्रम लावून घेऊया. ही ॲज अ स्टार्टर म्हणून डिश खूप छान आहे. आता हे कोटिंग सगळ्या बाजूनी झाल्यामुळे ते व्यवस्थित राहतील. हे आपण तयार केले. आता दुसरा पीस घेऊया. तो असा डीप करून घ्यायचा. सर्व बाजूनी त्याला लावून घ्यायचं. आता हे घालूया याच्यात. आता ब्रेड क्रम्स लावून घेऊया. असं चारही बाजूनी लावून घेऊया. आता हे इथे ठेवते. आता तिसरा घेते. असे आपण सगळं लावून घेऊया. सर्व बाजूने कोटिंग करा. ही पेस्ट अशी सर्व बाजूनी लावून घ्यायची, म्हणजे ब्रेड क्रम त्याला चिकटतील. आता आपण हा तिसरा पीस घेतला. चांगले जरा हाताने सबंध बाजूनी लावून घ्या.
आता आपण सगळे अशी करून घेऊया. आता हा आपला स्टफ पनीर पकोडा सर्व लावून तयार झालेला आहे. आता आपण तळायला घेऊया. आता हे आपले पकोडे तेलात तळूया. हळू सोडा, तेल अंगावर पडणार नाही याची काळजी घ्या. ते करायला सोपे, लागायला छान असे आहे. जरा उलटायची घाई करू नका. एकदा तेल तापून झालं की मंद गॅसवर घ्या. नाही तर पकोडे करपण्याची किंवा जळण्याची भीती असते. आता हे आपण परतून घेऊया. हे बघा आपले झाले आहे. असे आपण तळून घेऊया. हे असे पकोडे आपण छानपैकी तळून घेऊया गोल्डन रंगावरती. एकदा तेल तापलं की पटापट होतं. आता हा झालेला आहे. आपण काढून घेऊया. असे आपण सर्व तळून घेऊया. आता आपला हा स्टफ पनीर पकोडा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. असंच छान छान खा आणि आनंदी राहा.